जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज स्वातंत्र्य दिन पण आहे आणि जन्माष्टमी, श्रीकृष्ण जन्माष्टमी पण आहे. तर स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तर आज आमच्या वाडीत श्रीकृष्ण जन्माष्टमी कशी साजरी करतात ती दाखवतो. आणि उद्या दही अंडे आहे गोपाळकाला, तो पण व्हिडिओ येईल. आणि आज श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. आमच्या सभागृह आहे, तिथे सर्व वाडीतली माणसं जमतात आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करतात. तर ती तुम्हाला दाखवतो कशी साजरी करतात. तर जाऊया आता, तुम्हाला सभागृह दाखवतो आमचा. तर मित्रांनो, हा आहे आमचा सभागृह. इथं सर्व वाडीतली माणसं जमलेत आणि ही पूर्ण वाडी आहे आमची. इकडे घरं आहेत, इकडे घरं आहेत आजूबाजूला आणि मध्येच सभागृह आहे. इकडे वरती पण घरं आहेत. तर आत्ता थोड्याच वेळात श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुरुवात होईल. तर आत्ता आतमध्ये जाऊया आणि दाखवूया, चला. तर आपल्यासोबत आहे दिलीप कोळंबे, खास दहीहंडीसाठी मुंबईवरून आले. तर साई माऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे चालक मालक आहे. तर तुम्हाला ते गाडी लागली तर नक्की कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर 703 ही परत सांग 703 703 9262 188 9262 188. नक्की कॉन्टॅक्ट करा, चला. मित्रांनो, इकडं माणसं जमले, हे बघा, इकडं पण आहेत, इकडं पण आहेत. तर श्रीकृष्ण जन्माष्टमी 12 वाजून गेल्यानंतर सुरू होईल आणि आता भजन होतंय. तर भजनाचे आमचे सिंगर बघा इकडे आहेत, आशिष कोळंबे. तर इकडं सगळे माणसं इकडं पण आहेत. तर आता भजन ऐकूया. ओंकाराला वंदन करुणी, ओंकाराला वंदन करुणी, हरी भजनी रंगुया, हरी भजनी रंगुया. सप्तसुरातून भाव भक्तीने, भाव फुले वाहुया, भाव फुले वाहुया. दोन हस्तक एक मस्तक, दोन हस्तक एक मस्तक, जोडुनी विनम्रत्या होऊया, जोडुनी विनम्रत्या होऊया. सप्तसुरातून भाव भक्तीने, सप्तसुरातून भाव भक्तीने, भाव फुले वाहुया, भाव फुले वाहुया. जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम.
दोघं जर बघा काल कसं मनापासून एकदम वाजवत आहे.
जन्म पाळण्यात घातलेली आहे. तर आता हंडी बांधतायत इथे दाखवतो बघा, इथं हंडी बांधतायत छोटी मित्रांनो, हंडी वगैरे फोडून झाले आता. श्रीकृष्णाला पाळण्यात पण घातलं. आता सर्व झालं आहे. माझ्या बाटली माणसं बसत आहेत. थोडा वेळ थांबतील. काही जण इथं झोपतील, काही जणांचा उपवास आहे, ते उपवास सोडायला घरी जातील. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका.